बरोबर 4 वाजता स्नेहा बाहेर पडली. मनात तिने एक योजलं होतं खरं, पण यात यश येईल का नाही याची काहीच खात्री नव्हती. डॉक्टर म्हणाले होते तसा तिचा काही प्रभाव असला तर गोष्टी तिच्या मनाजोगत्या घडतीलही. 4:30च्या सुमारास ती त्या पत्त्यावर पोचली. नवीनच बांधलेली 6 ब्लॉकची इमारत, जहागीरदारांचा ब्लॉक, दुसऱ्या मजल्यावर होता. स्नेहाने दारावरची घंटी वाजवली. दार शारदानेच उघडलं. कोणती शंकाच नव्हती. तिच्या अंगावर मागच्या आठवणीतला सलवार कुर्ता असा ड्रेस नव्हता, पण ओळख पटायला एक क्षणाचाही अवधी लागला नाही. शारदा जरा अनिश्चित नजरेने स्नेहाकडे पाहत उभी होती. स्नेहाच म्हणाली, जरा काम आहे आपल्याशी, येऊ का आत? या. शारदा मागे सरत म्हणाली. तिच्या मागोमाग स्नेहा आत गेली. दोघी समोरच्या खुर्च्यांवर बसल्या. मीच आज सकाळी तुम्हाला फोन केला होता, स्नेहा म्हणाली. शारदा ताडदिशी उठून उभी राहिली. तिचा चेहरा कितीतरी गोरामोरा झाला होता. ती एकदा स्नेहाकडे एकदा दाराकडे पाहत होती. जरा खाली बसा, शांत व्हा प्लीज, स्नेहा म्हणाली. फोनवर? हो, मी काय म्हणाले होते ते मला चांगलं आठवतं. त्याने तुम्हाला धक्का बसणार आहे याचीही मला कल्पना होती, पण तेव्हा तो शब्द वापरायलाच हवा होता. जरा बसा प्लीज. तिच्याकडे पाहत शारदा सावकाश परत तिच्या जागी बसली. तुम्ही एवढ्या नर्वस का होतात? स्नेहा म्हणाली. मी काही तुमची कोणी शत्रू नाही, असेल तर मैत्रीणच असेल. जरा शांत व्हा. शारदा अजूनही विस्पारलेल्या डोळ्यांनी स्नेहाकडे पाहत होती. मग अगदी हळू आवाजात म्हणाली, खरंच तुम्ही स्नेहा? खरंच? तळेगावच्या? किती चमत्कारिक प्रश्न. स्नेहाला वाटलं याचं उत्तर काय द्यायचं, हो की नाही. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, स्नेहा म्हणाली. मोठं चमत्कारिक उत्तर आहे नाही तुझ्या प्रश्नाला, पण अगदी योग्य उत्तर आहे. मला जरा वेळ दिलात तर मी सगळं स्पष्ट करून सांगू शकेन. मग इकडे तिकडे पाहत तिने विचारलं, तुम्ही घरात एकट्याच आहात का? हो, पण सकाळी आधी फोनवर कोणी वयस्कर इसम आले होते. म्हणजे आता मी घरात एकटी आहे. बाबा असतात, त्यांनीच सकाळी फोन घेतला. आता बाहेर गेले आहेत. तुम्हाला आता वेळ आहे का? म्हणजे मोकळा वेळ आहे का? कसं म्हणता? माझ्याबरोबर येऊ शकाल का? तुमच्याबरोबर? कुठे? कशासाठी? वेळ आहे का सांगा. तसा वेळ हवा तेवढा आहे. माझी मीच मुख्तार आहे. येता का प्लीज. कितीतरी वेळ शारदा स्नेहाच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरची शंका सावकाश गेली. चेहऱ्यावर एक अस्फुट पण मंद स्मित आलं. का कुणास ठाऊक तुमच्याबद्दल मनात एक विलक्षण विश्वास वाटत आहे. तुमच्यात काहीतरी वेगळं आहे खास. ठीक आहे, येते. चला. 7-8 मिनिटात ती तयार होऊन बाहेर आली. बंगल्याच्या गेटमधून त्या दोघी आत आल्या. सुरेखा आणि मुलं कुठेतरी बाहेर जायच्या तयारीने दारापाशीच उभे होते. स्नेहाला पाहताच सुरेखा म्हणाली, आलीस का? छान. नाहीतर तुझ्या दाराखाली चिठ्ठी सारून ठेवणार होते. 8-8:30 आम्ही परत येत आहोत. ते चौघं बाहेर जाईपर्यंत स्नेहा अंगणातच थांबली आणि मग शारदाला घेऊन तिच्या खोलीत आली. खोलीच्या दारावरचं वसुधा गोखले नाव पाहायला शारदा विसरली नव्हती. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून हसत स्नेहा म्हणाली, या बसा, आरामात बसा. मनात खूप कुतूहल असेल, मला कल्पना आहे. या बसा. 1-2दा आग्रह केल्यावर शारदा खुर्चीत बसली. स्नेहा समोरच्याच खुर्चीत बसली आणि मग तिने एकदम शारदाच्या हातावर हात ठेवला आणि ती
आणि ती म्हणाली, शारदा, हो, मी तुला शारदा असं एकवचनीच हाक मारणार आहे. मी काय सांगते ते आधी ऐक. 5 आठवड्यांपूर्वीच्या एका शनिवारी संध्याकाळी स्नेहाने सांगायला सुरुवात केली. बोलताना गोंधळ होत होता, मागे पुढे होत होतं, पण ती बोलत राहिली. सांगण्याच्या ओघात तळेगावचा आणि प्राध्यापक शारंगपाणींचा उल्लेख येताच शारदा एकदम ताठ झाली. ऐकून तुझा गोंधळ होणार आहे. मग कल्पना कर, माझी तर काय अवस्था झाली असेल. माझ्या आठवणीत बाबा होते, आई नव्हती. भाऊचं तुझ्याशी लग्न झालं होतं, तू मुंबईला होतीस, तुला 2 मुलं होती. महिन्यातून एकदा तरी तुम्ही सर्वजण तळेगावला यायचेत. आता तिथे बाबा नाहीत, आई आहे, पण ती मला ओळखत नाही. एवढंच नाही, भिवून आणि रागाने माझ्यापासून दूरच राहते. सदाशिव आहे, पण एकटा आहे. एकटेच? शारदाचा प्रश्न आलाच. हो, एकटाच, स्नेहा हसत म्हणाली. आणि मग पुढे वाकून, शारदा, तुम्ही तळेगाव का सोडलं? काही वेळ शारदा काहीच बोलली नाही. सदाशिववर तुझं प्रेम होतं ना, त्याला शब्दानेही कल्पना दिली नाहीस. त्याची काय अवस्था झाली असेल. वर्षामागून वर्ष तो तुझा शोध घेत आहे. शारदाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. स्नेहा, माझ्यासाठी नाही, माझ्या भावासाठी. सदाशिव पोलीस इन्स्पेक्टर होऊन तळेगावलाच आले. आम्हाला तळेगाव सोडावंच लागलं. माझा भाऊ चांगला नव्हता. वाईट सवय वगैरे काही नाही. तो मुळातूनच व्यसनी, चैनी, चंगीबंगी, स्वार्थी होता. नको त्या लोकांशी त्याचे संबंध होते. माझा जीव किती ओढ घेत होता सदाशिवकडे, पण मी काय करू. माझ्या भावाने त्या नात्याचा पुरापुरा फायदा उठवला असता. मला ब्लॅकमेल केलं असतं. त्या सदाशिवना अडचणीत आणलं असतं. त्यांची काय अवस्था झाली असती. प्रत्यक्ष पत्नीचा भाऊ. पण त्याला शब्दाने सुद्धा कळवलं नाहीस. कसं कळवू, काय कळवू. नालायक भावाचंच रडगाणं गायचं ना. आणि ती माहिती कळल्यावर सदाशिवना गप्प कसं बसता आलं असतं. मग भावाला पकडणं त्यांची ड्युटीच झाली नसती का. कशी कात्रीत सापडले होते मी. पहा की 7-8 महिन्यांपूर्वी एक प्रकरण भावाच्या अंगावर उलटलं आणि काय, शेवटी जे व्हायचं तेच झालं. अशा आयुष्याचे अखेर शेवटी कशात होणार. मृत्यूतच. शेवटी तेच झालं. गळ्याभोवती आवळलेली ताट अशी सुटायची होती. जेव्हा कशाला काही अर्थ उरला नव्हता, तेव्हा सर्व काही गमावून बसले होते, तेव्हा अशी मोकळी झाले. शारदा, आपल्याला वाटतं तितकी परिस्थिती वाईट नसते. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. तेव्हा धीर सोडू नकोस. आणि शारदा, तुला आणखी एक विचारायचं आहे. मी तुला शारदा वहिनी, मी चंदी आहे, तळेगावची चंदी असं म्हणताच तुला एवढा धक्का का बसला. नाही म्हणत तू फोन बंदच केलास का. शारदाच्या डोळ्यात पुन्हा एकदा तो भीतीचा भाव आला. आता काही सांगता यायचं नाही. त्या क्षणी तुमचा आवाज ऐकला. शारदा, मला तुम्ही म्हणू नकोस. अगं चंदे म्हण. पण तुम्ही तर तासापूर्वीच मला भेटलात. नाही ग, खरंच मला चंदी म्हण प्लीज. चंदे तर. जराशी हसत शारदा म्हणाली, फोनवर तुझा आवाज ऐकला आणि असं काही विलक्षण वाटायला लागलं की सांगताच येत नाही. पायाखालची जमीन धरणीकंपानं हलाविना तसं. पण भीती नव्हती. छाती कशी भरून आली होती. कसं गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. शब्दात सांगताच येत नाही. हो, कधी भाषा अगदीच तोकडी पडते. स्नेहा खिन्न आवाजात म्हणाली.
तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 6:30 वाजायला 2च मिनिटं कमी होती. सदाशिव 6:30 म्हणजे बरोबर 6:30ला येणार ही तिची खात्री होती. तिने शारदाला दाराकडे पाठ असलेल्या खुर्चीत बसायला सांगितलं. स्नेहाची उत्तेजित अवस्था शारदाच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. काय आहे हे, काय आहे ती विचारत होती. बस तर खरी आणि मागे वळून पाहायचं नाही. एक शब्दही बोलायचा नाही. लक्षात ठेव. अगदी गप्प. स्नेहा हसत बोलत होती. बरोबर 6:30 वाजता दारावर टकटक झाली. ओठावर बोट ठेवून शारदाला गप्प राहण्याची खूण करीत स्नेहा दाराकडे गेली आणि तिने बोल्ट सरकावून दार उघडलं. बाहेर सदाशिवच होता आणि इतका खुशीत दिसत होता. त्याच्या हातात रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेला बॉक्स होता. लकी गर्ल. तिच्या खांद्यावर हात ठेवत सदाशिव म्हणाला आणि आत येऊन त्याने बॉक्स तिच्या पुढे केला. लहानशी भेट, तो म्हणाला. त्याचा आनंद इतका पारदर्शी आणि सर्वस्पर्शी होता. भाऊ, स्नेहा हसत म्हणाली, मीही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. छोटं मोठं तूच ठरव, पण जरा डोळे मिटून उभा राहा. हे काय गिफ्ट प्रकरण? तो गोंधळून म्हणाला. मीट ना डोळे. कम ऑन, डोळे बंद. ओके बाबा, हे मिटले. आता जागचा हलू नकोस हं, म्हणत स्नेहा मागे वळली. शारदा खुर्चीत अंग चोरून बसली होती. चेहरा गोरामोरा झाला होता. दोन्ही हात चेहऱ्याभोवती धरले होते. तिचा हात धरून स्नेहाने तिला उभी केली. तिला आधारच द्यावा लागत होता. तिला स्नेहाने सदाशिव समोर उभी केली आणि मग ती म्हणाली, भाऊ, उघड डोळे. सदाशिवने डोळे उघडले. विश्वास न बसल्यासारखे पुन्हा मिटले आणि पुन्हा उघडले. कितीतरी वेळ ते दोघं एकमेकांच्या नजरात नजरा गुंतवून नुसते उभेच होते आणि मग सदाशिवने हात हलकेच पुढे केला. शारदाच्या गालाला त्या हाताने स्पर्श केला आणि तो पुटपुटला, शारदा. शारदाने डोळे मिटून घेतले होते. दोन्ही डोळ्यांच्या कडांवर अश्रू चमकत होते. मग तिच्या खांद्यांवर हात ठेवत सदाशिव वळला. त्यांची दोघांची दीर्घकालानंतरची ती अनपेक्षित भेट पाहून स्नेहालाही आतून गहिवरून आल्यासारखं झालं होतं. सॉरी हं भाऊ, दोघांना धक्का बसला ना? शारदा तर मागे सरून खुर्चीत कोसळल्यासारखीच बसली. काय बोलावं तेच सुचत नाही. सदाशिव म्हणाला. त्याने आणलेला बॉक्स आता स्नेहाने उघडला. आत मिश्र मिठाई होती. त्यातला एक पेढा उचलून तिने तो सदाशिवच्या हातात दिला आणि शारदाकडे बोट केलं. नाही, आधी तू, सदाशिव म्हणाला आणि स्नेहा नको नको म्हणत असतानाही तिला तो पेढा खायला लावला. मग सदाशिवने दुसरा पेढा उचलला आणि शारदापाशी जाऊन तो तिच्या हातात देत तो म्हणाला, शारदा, किती चांगल्या क्षणी आपली गाठ पडली. तुला माहीत आहे का, या चंदीच्या लग्नाचं ठरवून मी आलो आहे. घे, पेढा घे. आणि मग स्नेहाकडे वळून तो म्हणाला, चंदे, आता सांगतेस का हे सारं कसं काय जमलं ते? अगदी थोडक्यात सांगणार आहे. मग तुम्हाला बोलायला हवा तेवढा वेळ आहे. तू इन्स्पेक्टर होऊन तळेगावला रुजू झालास तेव्हाच शारदा आणि तिच्या वडिलांनी गाव सोडलं. तिचा भाऊ नाना लफड्यात सापडलेला होता. तुझ्यासाठीच तिने तळेगाव सोडलं भाऊ. आणि 5-6 महिन्यांपूर्वी तिच्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा ती इथे आली. पण तुला नेमका कसा मिळाला तिचा पत्ता? मी तर तिचा किती शोध केला. सुरुवातीस केलास, पण काही पत्ता लागला नाही. तसा शोध थांबवलास, हो की नाही? मला कसं सापडलं विचारतोस? सांगते, पण तुझा विश्वास बसणार नाही. फोनची डिरेक्टरी समोर घेतली आणि जहागीरदार नावावरच्या फोनचे सर्व नंबर एकामागोमाग एक असे फिरवत राहिले आणि शारदाचे वडील फोनवर आले. खरंच? सदाशिवने तिला विचारलं. तिने मानेनेच होची खूण केली. चंदे, तू एखाद्या वावटळीसारखी आमच्या आयुष्यात आली आहेस.
सदाशिव म्हणाला, आयुष्य आता पूर्वीसारखं कधीही होणार नाही. स्वतःशीच मान हलवत तो खोलीत एरझारा घालत होता. मध्येच एकदम थांबून तो म्हणाला, अरे हो, काय म्हणायचं मला, मुख्य बातमी सांगायची विसरूनच गेलो. चंदे, आज रविवार नाही का? उद्याचा सोमवार जाऊन पुढच्या सोमवारी म्हणजे बरोबर 8 दिवसांनी त्यांनी विवाहाची तारीख ठरवली आहे. 8 दिवसांनी? फक्त 8च दिवसांनी? स्नेहा गांगरून म्हणाली. मग जितकं लवकर तितकं चांगलं नाही का? अरे पण हवेत कशाला जास्त दिवस? सारंगला रजिस्टर्ड लग्न करायचं आहे. सारंगला रजिस्टरच लग्न करायचं आहे. सारंगला रजिस्टर लग्नच करायचं आहे. समारंभ नाही, पाहुणे रावळे नाहीत, काही नाही. फक्त घरचे लोकच हजर असणार आहेत. अगदी साधं फंक्शन. आणि चंदे, मी आहे ना, तुला कशाची म्हणून फिकीर करावी लागणार नाही. समजलं? खुर्चीत बसलेल्या शारदाकडे स्नेहाचं लक्ष गेलं. भाऊ, आता माझा विषय पुरे झाला. तुम्ही दोघं इतके दिवसांनी भेटता आहात. तुम्हाला एकमेकांशी खूपच बोलायचं असेल. काय करतोस? तिला तिच्या घरी सोडतोस का? तिच्या वडिलांची गाठ पडेल. जरा वेळ विचार करून सदाशिव म्हणाला, छान कल्पना आहे. मी निघतो. बहुतेक शुक्रवारीच येईन. शनिवारी तर नक्कीच येईन. पण त्याआधी काहीही आवश्यकता वाटली तर फोन कर, तार कर. आज केलीस तशी. ओके? स्नेहाला केवढा आधार वाटत होता. हा पहाडासारखा खंबीर सदाशिव पाठच्या भावासारखा मागे उभा असल्यानंतर कसली फिकीर? हो, ती म्हणाली. आणि भाऊ, तुझ्याही आयुष्याला आजचा दिवस सोन्याचाच, नाही का? सदाशिव जरा विलक्षण नजरेने स्नेहाकडे पाहत होता. बहिणाबाई, तुमचं देणं अजून चुकतं व्हायचंय, तो म्हणाला. आणि मग शारदाकडे वळून, चलतेस? शारदा खुर्चीतून उठून उभी राहिली. स्नेहाजवळ आली. तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाली, चंदे, जाते. मग तिला जास्त बोलवलंच नाही. हातात हात घालून ते दोघं खोलीबाहेर पडले. त्यांच्या मागोमाग स्नेहा फाटकापर्यंत आली. जीपमध्ये चढायला सदाशिवने शारदाला मदत केली आणि मग वळून तो ड्रायव्हरच्या सीटकडे निघाला. स्नेहा जवळून जाता जाता तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श करून तो पुटपुटला, चंदे, मिलियन थँक्स. मग तो घाईने जीपमध्ये चढला आणि हातानेच स्नेहाचा निरोप घेऊन त्याने जीप सुरू केली.